हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आज शिवसेना ठाकरे गटांकडून यांना उमेदवारी जी जाहीर झालेली आहे. आपल्या सोबत आहेत नागेश पाटील आष्टीकर. आपण या ठिकाणी कोणता अजेंडा घेऊन या ठिकाणी जाणार आहात? दादा, येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, त्याचा पाठपुरावा करून सरकार दरबारी मांडणे आणि ते करून घेणे हा सगळ्यात प्रमुख मुद्दा असणार आहे. ते अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मनसुबे अतिशय कुटुंबाला धरून आहेत, सर्वसामान्य माणसाला धरून आहेत. त्यामुळं आम्ही तोच अजेंडा घेऊन पुढे जाणार आहे. आपले प्रतिस्पर्धी म्हणतात की मागील 5 वर्षापूर्वी आपण 4 नंबरवर गेले होतात, काय सांगाल? मी सांगितलं एका दिवशी मागे मी एकदा बाईट दिली होती. मी माझ्या कार्यानं मागे गेलो नाही, मी इमोशनल ड्राम्यानं मागे गेलो होतो. आमच्या इथले जो मतदार आहे तो अतिशय भावुक आहे आणि त्या हिशोबाने आमच्याच पक्षामध्ये आमचाच पक्षाचा सहकारी माझ्या विरोधात अपक्ष भरले असल्यामुळं 2 पक्षामध्ये एकाच पक्षामध्ये डिवाइड मतं झाल्यामुळे मी माझा पराभव झाला. अन्यथा माझ्या कामाबद्दल कुठलीही तक्रार नाही आहे किंवा माझ्या मतदारसंघामध्ये आपण सुद्धा हे बूम घेऊन फिरू शकतात की माझ्या कामाबद्दल कधीही कोणी शंका व्यक्त केलेली नाही आहे. मतदारांसमोर कोणते प्रश्न असतील आता तुमचे? मतदारासमोर माझ्यापेक्षा तुम्हालाच माहित आहे बंधू कसे प्रश्न आहेत ते. आज आपण रोज बघतोय किती सर्वसामान्य माणूस बेजार आहे, शेतकरी बेजार आहे, व्यापारी बेजार आहे, सर्वसामान्य कष्टकरी बेजार आहे, रोजदार बेजार आहे. काय कोण खुश आहे मला सांगा ना? इतकी महागाई वाढलेली आहे, इतकी बेरोजगारी वाढलेली आहे की एवढा क्राईम वाढलेला आहे. तुम्ही बघत असाल की हिंगोलीमध्ये रोजच्या रोज क्रिमिनल क्राईम घडत आहेत. हे काय चाललंय हे तुम्हाला कळत नाही का? लोक कशात बेजार आहेत माहिती नाही का? त्यामुळं मी याच्यावर वेगळं भाष्य करणं काय गरज आहे? शिवसेनेमध्ये 2 उमेदवार जे आहेत ते समोरासमोर कसं लढणार? नाही, आता ते राहिला नाही प्रश्न. 2 शिवसेना नाव जरी असतील तरी हे लोक जे मूळ शिवसेना आहे त्याला सोडून गेलेले लोक आहेत, गद्दारी करून गेलेले लोक आहेत. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष शिवसेना म्हणून आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. फक्त टेक्निकलवर आता हे 2 विषय वेगवेगळीकडे चाललेले आहेत. पण लोकांना ठरू द्या की खरा पक्ष कोणाचा, कोण खरं काम करतंय. आपण उमेदवारी कधी दाखल करणार आहात आणि सोबत कोण? 3 तारखेला आमची उमेदवारी दाखल होणार आहेत आणि आमच्या घटक पक्ष जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची शिवसेना सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळी 3 तारखेला आमच्या सोबत सर्वजण फॉर्म भरायला येणार आहेत. आपल्याला उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राजीनामे दिलेत, का सर? ठीक आहे, ते त्यांच्या माझ्यावर नाराज हो म्हणून नाही आहेत. ऍक्च्युअली त्यांच्या पक्षावर ते ब्लेम करतायत की आम्हाला तुम्ही हे सोडून घेतलं पाहिजे होतं. असू शकते, थोडं बहुत त्यांना वाटलं असेल की आम्हाला सोडून द्यायला पाहिजे होतं, पण ते त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे आणि त्यांना आम्ही सगळेजण बोलत आहोत आणि ते पण मानतील आणि आमच्यासोबत काम करतील. तर हे होते शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर. आता 3 तारखेच्या दरम्यान मध्ये हे उमेदवारी दाखल करणार आहेत. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.